अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेमध्ये अडकू नये म्हणून आपले महाराज आपल्याला सत्य प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात। स्वामी म्हणतात, आम्ही प्रत्यक्षरित्या जरी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तरी अप्रत्यक्षरित्या या स्वामी संदेशांमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत। चला तर मग शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी आज तुम्हाला कोणतं मार्गदर्शन करत आहे। स्वामींचे मार्गदर्शन। आयुष्यात संयम ठेवा, कारण प्रत्येक गोष्ट ही वेळ आल्यावर होणारच आहे। प्रत्येक दिवशी प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत राहा, तुम्हाला त्याच फळ वेळ आल्यावर नक्की मिळणार आहे। लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा जेव्हा स्वामींच्या चरणांना, स्वामींच्या पादुकांना स्पर्श केला आहे तेव्हा तेव्हा तुमच्या मनातील विचार स्वामींपर्यंत पोहोचले आहे। म्हणूनच स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत, हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीही घेऊ शकणार नाही। ज्या दिवशी तुमच्या पाप पुण्याचा हिशोब बराबर होईल त्या दिवशी तुला तू करत असलेल्या सेवेचं फळ मिळेल। म्हणून सेवेत खंड पडू देऊ नकोस। आतापर्यंत जे झालं ते झालं, सोडून द्या। डोक्यातून ते विचार काढून टाका। पुढे येणारा प्रत्येक क्षण नवीन आहे तो जगा। आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वाटचाल करा। तुमच्यामध्ये ती क्षमता आहे आणि तुम्ही काहीही करू शकता। जे काही झालं त्याचे करते करविते आम्ही आहोत। तुम्ही भिवू नका, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। तुम्ही स्वामींकडे मागत आहात की तुमची जे काही परिस्थिती आहे त्यात तुम्हाला सुखी ठेवा, पण स्वामींना त्यापेक्षाही जास्त तुम्हाला द्यायचं आहे। त्यामुळे तुम्हाला आव्हानांना सामोरी जावं लागेल। अडून रहा तुमच्या खरेपणाशी, तुमच्या भक्तीशी। एक दिवस असा येईल ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल। आयुष्य मनमोकळेपणाने जगून घ्या, बाकी नशिबावर सोडून द्या। रात्री फुलाला सुद्धा माहित नसतं उद्या स्मशानात जायचं की मंदिरात। हसवण्याची भाषा गोड असते, त्यामुळे लगेचच मुंगी सारखे चिटकू नका। काम झालं की गोडवा संपतो आणि तुम्हाला एका झटक्यात लांब केलं जातं। जे चूक आहे ते चूक आहे, भावनेच्या भरात चुकांना दुर्लक्ष करू नका, कारण ह्या चुका एक दिवस खूप मोठी किंमत तुम्हाला मोजायला लावतील। रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका, गती कमी करा आणि पुढे चालत रहा। पुढची वाट जास्त सुखमय आहे। व्यर्थ असणाऱ्या गोष्टींचा सतत विचार केल्याने आपल्या जगण्याचा अर्थ आपल्यालाच कळत नसतो, त्यामुळे व्यर्थ गोष्टींची काळजी करू नका। तुझ्या मनासारखं लवकरच होईल, फक्त तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस। नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल। स्वामींवरती ज्याचा विश्वास असतो त्याला स्वामी कधीच काही कमी पडू देत नाही। तुझ्या जवळ जे जे आहे त्यापेक्षाही जे चांगलं तुझ्या नशिबात आहे, तुला ते सर्व तुझ्या खात्यात जमा करायचं आहे। सर्वात प्रथम समोरच्याला कोणत्याही कृतीसाठी जबाबदार ठरवणं आधी बंद कर। साध्या साध्या गोष्टींसाठी परिस्थितीला दोष देणं बंद कर। नकारात्मकरित्या माझ्या नशिबात असेल तर भेटेल असं बोलणं बंद कर। ज्यांनी आजवर इथपर्यंत सुरक्षित आणलं आहे ते पुढेही नेतील, फक्त विश्वास ठेवा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।